अहो सरकार स्थिरच होतं. 2024च्या निवडणुकीची तयारी करा. आता तुम्ही करता भेटून These developments, what kind of an impact it will have on national political meetings that have been happening also this year? Why would it affect With it? respect to Sharad Pawarji's stature, Not at all. Why would it matter? How and why would it matter, and why should it matter? Today's his stature was recognized when Rahul Gandhi, when Nitin Singh, Carry on the mic, Tejasvi, sir. Stalin, Mamata Banerjee, Arvind Arvind Kejriwal, everybody called him and told him that Mr. Sharad Pawar, we are with you. So the problem of stature doesn't arise for him. This petty activities for Sharad Pawar. पवारसाहेब विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा किंवा कुठेतरी विरोधकांना संपवण्याचा हा एक शक्यता नाकारता येत नाही जेव्हा फॅसिझम ना. वेग Here. घेतो, फॅसिझम जेव्हा वेग घेतो तेव्हा तो खालच्या पक्षांना दाबत जातो. पण फॅसिझम कसा संपतो हे आपण हिटलरचं उदाहरण आहे. प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्याकडे द्या आणि आता तसं म्हणणारे छगन भुजबळ या गटात गेलेले आहे. कसं बघताय आता तुम्हाला प्रतोदपदी म्हणून तुमची निवड झाली आहे. कसं बघता ओबीसी प्रदेशाध्यक्ष आणि आता प्रतोदपदी तुम्ही आहात. 2 मिनिटं बॅटिंग काही माणसं आपली मन एवढ्या लवकर बदलतात हे मला माहित सर, आज तुम्ही मगासपासून फोन करणं सुरू आहे, आमदारांना संपर्क करणं सुरू आहे, लिगल ओपिनियन घेत आहे, 9 लोकांच्या विरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. काय सध्या परिस्थिती? असं आहे. काही कायदेशीर बाबतीत आम्ही दिल्लीपासनं मुंबईपर्यंत सगळ्यांशी चर्चा करत होतो. पवार साहेब सगळ्यांशी बोलत होते, आमच्याशी बोलत होते आणि शेवटी त्यांचा होकार आल्यावरच पुढची कारवाई होणार. कारवाई आमच्या हातात नाहीच आहे. पवार साहेबांनी होकार दिला का अपात्रतेच्या कारवाईसाठी? आता त्यांनी दिला का नाही हा तुम्हाला 5 मिनिटात समजेल. पवारांच्या बुबलीवर फडणवीसांनी सिक्सर मारला आणि आता राष्ट्रवादीचा त्रिफळा उडालाय असं ठाणे म्हणतायत. वक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधी पक्षनेते जे दिले होते ते सरळ आता भाजपच्या सोबत सत्ता स्थापन करताना दिसतात. आता पुन्हा तशी चूक होऊ नये यासाठी दोन्ही किंवा महाविकास आघाडीकडनं प्रयत्न केले जाणार का की असा विरोधी पक्षनेता जो दुसऱ्या गटात किंवा सत्ता पक्षात जाऊन नाही. आता मी आहे, मी जोपर्यंत आहे तुम्हाला मी सगळ्यांना खात्री देतो की मी काय पवार साहेबांना सोडणार नाही. आणि दुसरा झाला तर मला माहिती. ताई नाही बसा. एक खुर्ची आणा. अलीकडे मोठी अक्षर पण चला नरेंद्र नाही पाटील साहेब जवळपास 2 तासापासून आम्ही थांबलो आहे. तुमचा नेमका काय आतमध्ये युक्तिवाद चालू होता, काय त्याचा निकष निघालाय का हे जरा कारवाई सुरू होणार का? आपण जे लिगल ओपिनियन झालंय, कारवाई करणार का? आपण दिल्लीमध्ये चर्चा केलेली आहे, कायदेशीर सल्ला घेतला. आपल्या जरा सायलन्स मागे बोलू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सदस्यांनी 9 सदस्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या पक्षाच्या हिताच्या विरोधी जाऊन राज्य मंत्रिमंडळात आज राज्यपाल भवनमध्ये जाऊन शपथ घेतलेली आहे आणि ती त्यांची कृती ही पूर्णपणाने बेकायदेशीर आहे.
महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना पूर्णपणाने अंधारात ठेवून करण्यात आलेली त्यांची कृती आहे आणि ही पूर्णपणाने बेकायदेशीर आहे. आणि म्हणून आज आम्ही आमचे एका सदस्यांनी आम्हाला याबद्दल तक्रार केली आणि ती तक्रार स्टेट डिसिप्लिन कमिटी जी आहे आमची दांडेगावकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या कमिटीकडे करण्यात आली, त्यांच्याकडे पाठवण्यात आली. त्यांनी त्याच्यावर विचार करून त्याबाबतीत चर्चा करून विचारविनिमय करून त्यांनी त्यांच्याकडे त्याची नोंद घेतली. आज त्यानंतर त्यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आम्ही राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे फाईल केलेलं आहे. त्यांना ईमेलवर ते पाठवण्यात आलेलं आहे. फिजिकल कॉपी त्यांच्याकडे पाठवण्याची आत्ताच व्यवस्था आम्ही करतोय. ती त्यांना काही तासात मिळेल. मी स्वतः त्यांच्याशी 4 वेळा मोबाईल फोनवर संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हॉट्सअपवर त्यांना हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन मी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे, ईमेलवरही गेलेलं आहे, व्हॉट्सअपवरही गेलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आय मेसेजवर देखील या व्हॉट्सअपला लवकर पाहण्याची त्यांच्याकडे विनंती केलेली आहे. आणि त्यात आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे, उद्या अर्लिएस्ट अवरला त्यांनी या पिटिशनसाठी आम्ही जे डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन फाईल केलेलं आहे त्याबाबतीत आमची बाजू हिअरिंग देऊन आमची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी आम्ही राज्याच्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्ष श्रीयुत राहुल नार्वेकर यांच्याकडे पिटिशन फाईल केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की ते आम्हाला लवकरात लवकर हिअरिंग देतील. त्याचबरोबर या सर्वानंतर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याबाबतीत कल्पना दिलेली आहे आणि त्या संबंधात आम्ही हेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलेलं आहे की आज महाराष्ट्रात मी बराच वेळ आपल्याला भेटू शकलो नाही कारण सतत फोनवर होतो. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व रँक अँड फाईल्स मधले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या समर्थनासाठी बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाचं समर्थन केलंय. आणि आज जी घटना घडलेली आहे त्याबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी नाराजीचा सूर केलेला आहे, निषेधाचा सूर देखील दाखवलेला आहे. 9 आमदार म्हणजे ही पार्टी होऊ शकत नाही. 9 MLAs यांनी जी शपथ घेतलेली आहे ती पार्टीच्या प्रेसिडेंटना, राज्य आणि राष्ट्रीय प्रेसिडेंटना न सांगता केलेली त्यांची कृती आहे आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तातडीनं कायदेशीर पावलं उचलेल असं मी तुम्हाला दुपारी सांगितलेलं. त्याप्रमाणे आम्ही सर्व पावलं उचललेली आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी याबाबतीत आम्हाला लवकरात लवकर बोलवावं. त्याच्यासाठी फिजिकल या पिटिशन त्यांच्याकडे फाईल करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. ज्यावेळी त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरण आणि पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य अध्यक्षांना कल्पना न देता त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली, त्या क्षणापासून ते डिस्क्वालिफाईड झालेले आहेत आणि त्या संबंधात आम्ही तशी तातडीने पावलं उचललेली आहेत. दे आर डिस्क्वालिफाईड
टेक्निकली, कारण त्यांनी पक्षाच्या विरोधी, पक्षाच्या धोरणाच्या विरोधी ही कृती केलेली आहे. 9 जणांच्या आज पहिला मराठीत संपवा. 9 जणांच्या विरोधी हा आकडा असणार आहे, कारण 9 जणांनीच ही कृती केलेली आहे. बाकीच्यांना तिथं अनेक आमदार आम्हाला सांगतात आम्हाला परत यायचंय, आम्हाला हे मान्य नाही, आम्हाला मतदारसंघात तोंड दाखवणं अवघड आहे, ठीक आहे आम्हाला कामं होत नाहीत वगैरे ही आमची तक्रार होती. पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही भाजपकडे जावं, कारण आम्ही ज्या मतांवर निवडून आलेलो आहे ती मतं लोकांच्यातून आलेलो आहे, ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, तेव्हाच्या व्यवस्थेच्या विरोधात निवडून आलेलो आहोत. आणि त्यामुळं आम्हाला हे योग्य कृती वाटत नाही आणि आम्हालाही डोळ्यानं दिसतंय की आम्ही डिस्क्वालिफाय होऊ. आणि म्हणून अनेक आमदारांनी मला आज दिवसभरात संपर्क साधलेला आहे, पवार साहेबांनाही अनेक आमदारांनी संपर्क साधलेला आहे. सर, जेव्हा आपण पक्षाच्या विरुद्ध एखादी कारवाई करतो, निर्णयांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षातनं त्यांना बाहेर काढलं जातं, तर ज्या क्षणी शपथ घेतली त्या क्षणी पक्षातनं पण ते बाहेर गेलेले आहेत का? पक्षातून बाहेर गेलेले आहेत असं त्यांनी कोणालाही कळवलेलं नाही, पण पक्षात असून पक्षविरोधी कारवाई त्यांनी केलेली आहे. पक्षाच्या धोरणाच्या विरोधी ते वागलेले आहेत. देशाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याबरोबर रँक आणि फाईल असताना, शरद पवार साहेब देशात एक मोठा लढा उभा करत असताना, त्यांची भूमिका माहीत असताना या 9 जणांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय त्या क्षणी झालेले आहेत, असं आमची भूमिका आहे. सर, तुम्ही अॅफिडेव्हिट आता लिहून घेणार का? म्हणजे जे पदाधिकारी आहेत, साधारण एक तुम्हाला निवडणूक आयोगाला पण दाखवायला लागेल की आमच्याकडे किती संघटना आहेत, किती रँक्स आहेत. हे तुम्हाला 5 तारखेला दिसेल. शरद पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्र कसा उभा राहतो, आम्ही काय करायचं ते त्यावेळी तुम्हाला सांगू. ज्यावेळेस अजित पवार आपला व्हीप काढतील त्यावेळेस तुमचा व्हीप लागू होईल की अजित पवारांचा व्हीप मान्य करावा लागेल, कारण त्यांना पण संधी त्यांच्या बाजूने मिळेल. तुमचा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास कमी दिसतोय. जो पक्षाचा अध्यक्ष व्हीप नेमतो तोच व्हीप फायनल असतो. 4 आमदार इकडे का तिकडे यात काही महत्व नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी नेमलेले जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत आणि ते म्हणतील त्या पद्धतीने व्हीप मी त्यांना जो आदेश देईन त्या पद्धतीने ते खाली व्हीप काढतील आणि तो व्हीप सगळ्यांना लागू राहील. आकडेवारीमध्ये मी आज का जात नाही, तर बरेच आमदार आम्हाला सांगतात की नाही आम्हाला परत यायचंय, त्यामुळे मला त्या सर्व माझेच सहकार्य येते, त्यांच्यावर मला अन्याय करायचा नाही. पण ज्यांनी शपथ घेऊन पक्षाला धोका दिलेला आहे त्यांच्यावर मी कृती करायची भूमिका घेतलेली आहे. बाकीचे आमदार हे ज्यावेळी मतदारसंघात जातील त्यावेळी मला खात्री आहे की पवार साहेबांच्यावर प्रेम करणारी महाराष्ट्रातली जनता त्या सर्व आमदारांना सांगेल की आपण पवार साहेबांच्यावर राहिलं पाहिजे आणि ते आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील. आम्ही त्या सर्व आमदारांना योग्य ती संधी देण्याची प्रयत्न करू. ते बरेच आले तर आनंदच आहे, नाहीतर काही काळानं याच गोष्टी त्यांच्या बाबतीत नाईलाजाने आम्हाला कराव्या लागतील. बहुमत दाखवलं आणि बहुमताच्या आधारावरती जर विधानसभा अध्यक्ष निर्णय तुम्ही कोर्टाचा निर्णयाचा अभ्यास करा. बहुमताचा विषय याच्यात येत नाही आणि बहुमताचा विषय आता पवार साहेबांनी सांगितले, आता जनतेच्या कोर्टात आमची पुढची लढाई, ती जनतेचं बहुमत हे नक्की आम्ही साबित करू. पण आज पक्षाचा अध्यक्ष या नात्याने जी कृती करणं आवश्यक होतं त्याप्रमाणे बेकायदेशीर झालेली जी शपथविधी आज झाला, ज्याच्यात विरोधी पक्षातल्या लोकांनी त्यांना 9 जणांनी शपथ दिली, त्याच्यासाठी सगळ्यांना बसून त्यांनी अॅफिडेव्हिट केले, तिथं काहीतरी सबमिट केलं असेल, राज्यपालांनाही सांगितलं असेल, आमचा त्यांना पाठिंबा आहे. खरं राज्यपालांनी पक्षाच्या अध्यक्षांच्याकडून कन्फर्मेशन करायला पाहिजे होतं की हे तुम्हाला मान्य आहे का म्हणून. तशी कोणतीही कृती, तसा कोणताही संपर्क राज्यपालांकडून आम्हाला करण्यात आलेला नाही. भगतसिंग कोश्यारी यांनी जी चूक केली तीच राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सुद्धा केली असल्याचं पाहायला मिळत आहे. कोर्टात सुद्धा ते सिद्ध झालेलं होतं. आता
मला राज्यपाल बैस यांच्याबद्दल आज कोणतीही भाष्य करायचं नाहीये. त्यांच्यासमोर काय सांगण्यात आलं, त्यांचा गैरसमज कसा करून देण्यात आला, या गोष्टी स्पष्ट झाल्यावर त्यावर बोलणं योग्य राहील. अहो, राज्यपालांना काय माहिती दिली मी तुम्हाला सांगितलं ना. राज्यपालांना त्यांनी काय माहिती दिली, कोणत्या आधारावर राज्यपालांनी निर्णय घेतला, हे बाहेर आल्यानंतर आपल्याला त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल. हो, पत्र गेलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र मगाशीच गेले, मेल केलेलं आहे. हाँ, अभी बीच में मराठी में ना पूछे. जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आलेली आहे. काँग्रेसने देखील त्यावरती दावा केलेला आहे. याच्यावरती मीच बोलतो की विधानसभेचे जे चालीरीती आहे, ज्या पद्धतीवर विधानसभा चालते, विरोधी पक्षातला जो सर्वात मोठा गट असतो त्याचा जो नेता असतो तोच विरोधी पक्षाचा नेता असतो. त्याच्यात काही कायदेशीर कुठे म्हणजे काही चुकीचं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे काँग्रेसने मागितलं आणि त्यांची संख्या जर जास्त असेल तर त्यांना आम्हाला द्यायलाच पाहिजे. हा काही पण आज ती जागा खाली आहे आणि ती भरली गेली पाहिजे आणि ती कायदेशीर भरली गेली पाहिजे म्हणून ती कारवाई केली गेलेली आहे. उद्या काय माहीत, सगळे आमदार परत आले तर 9 सोडून. चला आता हिंदी मध्ये. अभी मराठी में कोई नहीं पूछेगा. आज महाराष्ट्र के मंत्रिमंडल में राष्ट्रवादी कांग्रेस के 9 विधायकों ने शपथ ग्रहण किया. शपथ लेने के बाद हमें ये पता पड़ा और उसी क्षण टेक्निकली वो डिस्क्वालीफाई हुए हैं और इसीलिए हमने डिस्क्वालिफिकेशन पिटीशन अभी थोड़े देर के पहले, कुछ समय के पहले हमने फाइल किया है. महाराष्ट्र के विधानसभा के अध्यक्ष साहब के पास हमने ईमेल पे ये डिस्क्वालिफिकेशन पिटीशन भेजा है. मैंने खुद विधानसभा के अध्यक्ष साहब को फोन 4 बार किया लेकिन उन्होंने उठाया नहीं. इसीलिए उनको मैसेज करके कहा है कि आप व्हाट्सएप पे देखिए, डिस्क्वालिफिकेशन पिटीशन हमने भेजा है. और व्हाट्सएप पे भी मैंने उनको कॉपी भेजी है डिस्क्वालिफिकेशन की. फिजिकली भी उनको डिस्क्वालिफिकेशन का हमारा पिटीशन फिजिकली भी पहुंचाने की व्यवस्था हमने अभी की है. और साथ में इसके बाद हमारे इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को भी हमने खत लिखा है और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को हमने लेटर लिखे ये कहा है कि हमारे इसमें 9 लोगों ने ऐसा किया है, लेकिन हमारी जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है वो ये मान्य नहीं करती. और उसके बारे में हमने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को भी कहा है कि कोई और आके हम पार्टी है करके कहने को जाए तो हम वहां हैं, हम पार्टी के नाते वहां मौजूद है और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अस्तित्व में है. इसमें आज एक विधायक हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के, उन्होंने हमारे डिस्क्वालिफिकेशन कमेटी जो है डिसिप्लिन कमेटी, वो डिसिप्लिन कमेटी स्टेट की जो है उनको खत लिखा था और उसके ऊपर प्रोसेस करके उनके ऊपर एक्शन लेने का निर्णय डिसिप्लिन कमेटी ने दिया और उसके बाद में हमने डिस्क्वालिफिकेशन अभी फाइल किया है. और मुझे पूरा विश्वास है कि राहुल नार्वेकर जी जो हमारे विधानसभा के अध्यक्ष है, वो हमें उनको रिक्वेस्ट की है कि उन्होंने जल्द से जल्द कल सुबह हमारे पिटीशन के लिए हमें बुलाए, उन्होंने इनवाइट करना चाहिए और हमारी जो उसमें पिटीशन की साइड है वो सुन लेनी चाहिए. हमारे मुताबिक हम ये कहते हैं कि जिन लोगों ने 9 लोगों ने महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस के खिलाफ जाके सरकार में
स्वेरिंग इन सेरेमनी में वो शामिल हुए, उनके खिलाफ हमने डिस्क्वालिफिकेशन फाइल किया है और जिस क्षण उन्होंने शपथ ली उसी क्षण वो डिस्क्वालीफाई हुए हैं। अभी हमने विधानसभा के जो हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है, दोपहर में ही हमने जितेंद्र आव्हाड साहब को चीफ व्हिप के नाते उनको अपॉइंटमेंट दी है और वो अभी काम कर रहे हैं। वो अभी खुद जाके ये डिस्क्वालिफिकेशन के पेपर्स, डिस्क्वालिफिकेशन का पिटीशन उनको देने की कोशिश करेंगे। कोशिश है हमारी कि रात को ही उनको दिया जाए और हम समझते हैं कि एंटी पार्टी एक्टिविटी जिस क्षण उन्होंने राष्ट्रवादी के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहब या स्टेट अध्यक्ष मैं जयंत पाटिल इनको कोई इन्फॉर्म न करते हुए, ऐसा पॉलिसी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने कभी अपनाया नहीं है। ऐसे हमारी पॉलिसी के खिलाफ जाके उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस के जो धोरण है उसके खिलाफ जाके उन्होंने शपथ ग्रहण की है और जिस क्षण उन्होंने शपथ ग्रहण की है उस क्षण दे स्टैंड डिस्क्वालिफाइड और इसीलिए हमने अभी पिटीशन फाइल किया है। बाकी विधायकों के बारे में इलेक्शन कमीशन को भी हमने खत लिखा है और इलेक्शन कमीशन को ये कहा है कि हमारी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारे सारे रैंक एंड फाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट और पूरे देश के है आदरणीय पवार साहब के साथ है और रैंक एंड फाइल जब पवार साहब के साथ है, पूरे देश के जो राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता है वो पवार साहब के साथ है। तो इसीलिए हमारी पार्टी ने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को ये बताया है कि ये लोगों ने ये डिस्क्वालिफिकेशन की प्रोसेस की है और उनके बारे में हमने जो लिखा है वो उसमें लिखा है। पाटिल साहब, आपने कहा कि बाकी विधायकों को संपर्क में है, उनके बारे में काफी विधायक हमारे से संपर्क कर रहे हैं और हमें कह रहे हैं कि वो वहां गए हैं, वो उनको ठीक नहीं लगता है और वो शायद वापस आने की इच्छा उनको जताते हैं। हम चाहते हैं कि वो लोगों के पास जाए, उनके कॉन्स्टिट्यूंसी में जाए, तभी भी उनको वहां के कार्यकर्ता बताएंगे कि ऐसा करना ठीक नहीं है। और मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र की जनता, पूरे कार्यकर्ता महाराष्ट्र के पवार साहब के साथ जुड़े हुए हैं, अभी नहीं कई सालों से जुड़े हैं और इसीलिए उनकी ये जो कृति है उस तरफ जाने की ये किसी को मान्य होगी नहीं और हम विश्वास रखते हैं कि ये सारे विधायकों को वापस आना है क्योंकि काफी लोग ऐसे कह चुके हैं। इसलिए आज उनके ऊपर हम डिस्क्वालीफाई नहीं कर रहे, उनको डिस्क्वालिफिकेशन का उनके खिलाफ पिटीशन नहीं कर रहे, उनको थोड़ा सा समय यानी उनके सामने क्या कागज रखे वो भी उनको मालूम नहीं, किसके ऊपर उन्होंने सिग्नेचर किया वो भी उनको मालूम नहीं। काफी सदस्य बोलते हमें मालूम ही नहीं, उन्होंने सामने 2 जन बैठे थे, वो कागज रखते थे, हम साइन करते थे, वो पूरा कागज भी पढ़ने को हमें मौका नहीं देते थे और इसीलिए काफी विधायक शायद वापस आएंगे, ऐसी हमें अपेक्षा है। कल सुबह पवार साहब सातारा जा रहे हैं, कराड़ जा रहे हैं, स्वर्गीय यशवंतराव चौहान साहब के समाधि का दर्शन वो करने जा रहे हैं और मुझे पूरा विश्वास है वहीं से उनकी महाराष्ट्र की यात्रा फिर एक बार शुरू होगी। 83 इयर्स ओल्ड शरद पवार जी आज फिर एक योद्धा के स्वरूप से लोगों के सामने जा रहे हैं और मैं पूरा विश्वास करता हूं कि महाराष्ट्र में जो राजनीति चल रही है, तोड़फोड़ की राजनीति चल रही है, महाराष्ट्र को यह अनुभव कभी भी नहीं हुआ था, लेकिन एक बार शिवसेना के बारे में ऐसा हुआ और दूसरी बार एक ही टर्म में आज राष्ट्रवादी के बारे में ऐसा ही होने जा रहा है और इसीलिए महाराष्ट्र की जनता पवार साहब के साथ महाविकास आघाड़ी के साथ रहेगी। आपको लगता है कि सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से वर्डिक्ट में कहा था कि लेजिस्लेटिव पार्टी अलग होती है और मुख्य पार्टी अलग होती है, तो उसमें मुख्य पार्टी को पूरे अधिकार रहते हैं, लेजिस्लेटिव पार्टी के पास भले किसी विधायक वही है। एक सवाल और आपके पास कराडला पवार साहेब जाणार आहेत, पुणेपासून
मला मुंबईत थांबणं आवश्यक आहे म्हणून मी मुंबईत थांबणार आहे. पवारसाहेब कराडला पुण्यातून जाणार आहेत. सर, मराठीमध्ये शिंदे गट ज्याप्रमाणे बाजूला गेला तेव्हा त्यांना गद्दार बोललं गेलं. आता राष्ट्रवादीमधून गट बाहेर गेले गद्दार बोलू शकतो. असं आहे की शिंदे गटाच्या वेळी काय झालं, त्या लोकांचा शिवसेनेशी फारसा संपर्क नव्हता, कारण त्यांना गुवाहाटीलाच जावं लागलं. इथं आमचे आमदार जे विरोधी गेले आहेत त्यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली नाही, कारण ते आमच्या संपर्कात आहेत. पवार साहेबांना बोलतायत, सुप्रियाताईंना बोलतायत, आव्हाड साहेबांना बोलतायत, नरेंद्र वर्मा इथं आहेत, सगळे बोलतायत. त्यामुळं आज आम्ही त्यावर काही भाष्य करणार नाही. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत